हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्ही तर ठीकच असणार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग है, तो थोड़ा सपोर्ट करो, सब्सक्राइब करो और शेयर भी करो. वीडियो अच्छा लगे तो शेयर भी करो. तर आज आपण चाललो बुटेबोरीला. तुम्हाला पूर्ण बुटेबोरी दाखवणार आहोत. तिथं एक कंपनी पण आहे, ते कंपनी पण तुम्हाला दाखवणार आहोत. कंपनीचं नाव आहे इंदुरामा. तिथं लिंटल वगैरे तयार होतात, बनतात, सूत वगैरे हे सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. जिथं एक गणपतीचा मेला पण चांगला म्हणजे भरते, ते पण तुम्हाला दाखवणार आहोत. ते व्हिडिओ में बने रहे हमारे साथ. आता मी गाडीवर बसलेला आहो आणि हा माझं घर आहे आणि ते माझे मम्मी पप्पा आहेत. तसे लहानच्या बापूला खेळवत आहेत बघा. ही ब्रह्मपुरीची रेल्वे स्टेशन आहे. आता आपण आलो पेट्रोल पंपवर पेट्रोल भरासाठी. त्या पेट्रोल पंपवाला भाव म्हणते फोटो काढतायस का म्हणते. मी म्हणलो फोटो नाही काढत आहो, यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवत आहे म्हणलो. तर हो का म्हणते, तर मला पण दाखव म्हणते व्हिडिओमध्ये, मला पण घे म्हणते व्हिडिओमध्ये. तर म्हणलो ठीक आहे म्हणलो. भाऊची स्माईल तर बघा ना, करोडामध्ये एक आहे. तर हा भाऊ म्हणते यूट्यूबवर चॅनल आहे का म्हणते. म्हणलं हो म्हणलो. त्या चॅनलचं नाव सांग म्हणते. तर त्याला सांगितलं, तर त्या भावानं सबस्क्राईब बी करून टाकलं. आणि तुम्ही कधी करणार आता, तुम्ही पण करून टाका लवकर. तर हे काकू गाडीला हवा मारत होती. तर काकू म्हणते फोटो नको काढू म्हणते. मी म्हणलो फोटो नाही काढत आहो, व्हिडिओ बनवत आहो. तर हो का म्हणते, बरं बनव म्हणते. ही आहे टोलगेट. हे बघा, आज मोसम बहुत चांगला आहे. काल दिवसभर पाऊस आला ना, म्हणून आज चांगला वातावरण आहे. आता आपण पोचलोच नागपूरला. तर आता मी उमरेडला पोहोचलो. तर आता इथं थोडं चाय नाश्ता करून घेतो. नाही इथं नाही करू, समोर बुटेबोरी फाटा आहे तिथं करू. तिथे चांगला चाय आणि नाश्ता वगैरे मिळते. तर चला. हा आहे नागपूर हायवे आणि हा वरतून रोड जात आहे. हा नागपूरला जाते आणि हा खालून पण नागपूरलाच जाते. पण आता आपल्याला बुटेबोरीला जायचं आहे. इथून लेफ्ट साईडला एक फाटा फुटते, बुटेबोरी फाटा. तर आता आपण इथून चाललो आणि जो तो समोरून रोड जात आहे तो नागपूरला जाते आणि हा बुटेबोरी. आता चला, समोर टोकरी आहे तिथे थोडा आता चाय नाश्ता वगैरे घेऊ. आता आपण इथून निघलो, चाय नाश्ता वगैरे झालं. आता इथून बुटेबोरी येते 36 किलोमीटर. हा रोड बहुत खराब आहे, बहुत गचके उचके आहेत. बघा कसा रोड आहे. इथून थोडा रोड चांगला आहे, पण आता इथं थोडं वातावरण खराब झालं आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. तरी मला जातपर्यंत थोडं पाऊस नको येऊ. आणि इथून थोडा जंगलाचा रोड पण आहे. बघा एक गाडी पण नाही दिसत आहे, पुरं जंगल जंगल दिसत आहे. आणि हवा देऊन तर बहुत येत आहे, काय सांगायच नको. इथून पण थोडं खराब आहे रोड, कारण इथं थोडं रोडचं काम चालू आहे ना. आता फायनली आपण 2 घंट्याच्या बाद मध्ये बुटेबोरीला पोहोचलो. ते आहे बुटेबोरी. बघा हे आहे बुटेबोरी. आता आपण चाललो ताईच्या घरी. रस्ता पण विसरलो वाटते, बहुत दिवसांनी आलो ना म्हणून. मला तर वाटते मागेच गेला रोड.
बघू. ही आहे वाटते रोड, हीच आहे. आता आपण पोचलो ताईच्या घरी. ते समोर दिसत आहेत ते जवाई आहेत, ते काहीतरी करत आहेत कूलर जेवढा. चला, ते हे आहे ताईचं घर आणि हे किचन रूम आहे आणि इकडे हॉल आहे. बघा कसा आहे रूम. आता आम्ही चाललो कंपनीकडे. तुम्हाला दाखवतो कंपनी कशी आहे. तर हे बघा, इथंच मेला लागलेला आहे. तर मेला आपण सायंकाळला बघू. आता पहिले कंपनी बघू आपण कशी आहे. तर तुम्हाला दाखवते कंपनी. हे बुटेभरची MIDC आहे आणि तो समोर जो रोड जात आहे तो नागपूरला जाते आणि इकडे चंद्रपूरला जाते. आता हे इकडे ताकरघाट वगैरे आहे. ताकरघाट जवळच ते कंपनी आहे. तर ही आहे ती कंपनी. बाहेरूनच बघायला छान दिसत आहे, तर अंदर किती छान असेल. तर चला आपण आता अंदर जाऊन बघू. हे बघा भाई, इथं बिंडल अटकलेली आहेत. आजपर्यंत तुम्ही एवढे बिंडल बघितले नसाल. आजपर्यंत तुम्ही छोटे छोटे बिंडल बघितले, आता तुम्ही मोठे बिंडल बघा. आणि हे मशीनी कंटिन्यू चालू राहतात 24 तास, बंद नाही होत. आणि इथं मशीनचा आवाज तर खूप येते. एअर प्लग लावल्याशिवाय जमत नाही. आता डोकं असं भन 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 करतंय. थांबा, तुम्हाला मशीनचा आवाज ऐकवतो. ऐकले कसे येते मशीनचा आवाज. आणि हे बघा, इथं बिंडल तयार होत आहे. असं सूत वगैरे ते बिंडल गुंडत आहे. आणि या बिंडलाचे एक एक सूत काढून त्या मशीनमध्ये टाकतात आणि ते चेक करतात. त्या मशीनमध्ये का सूत तुटलेला तर नाही आहे, उकलून सऱ्याने ते चेक करतात. कारण तुटलेलं जमत नाही ना, म्हणून ते चेक करत आहेत. ही बहुत मोठी कंपनी आहे. बुटेभरतून पहिल्या नंबरवर येते ही कंपनी. आणि या कंपनीचे नाव आहे इंदुरामा. आणि ही कंपनी आहे ताकरघाट रोड, गेट नंबर 1. ही आहे कॅन्टीन. इथं चेकर लोक जेवण वगैरे करतात आणि जेवण पण इथंच मिळते. पण ते कुपन घ्यायला लागते जेवण करायसाठी. कुपनशिवाय जेवण नाही मिळत. आणि ज्यांच्याकडे कुपन नाही आहे ते पैसे देऊन पण जेवू शकतात. 30 रुपये थाली आहे जेवण. आणि हे जे दिसत आहेत ते बिंडलाचे बॉक्स आहेत. ते तयार करून सरांनी इकडे पाठवले जातात आणि इकडून मग साईडला ठेवले जातात. आणि ते बॉक्सवर जो व्हाईट पट्टी आहे तिथे एक नंबर असते, त्या नंबर सहित ठेवले जातात. कारण बिंडलाची क्वालिटी एकच नसते ना, 2-3 प्रकारचे बिंडल असतात. कोणतं कच्चा सूत राहते, कोणतं मजबूत सूत राहते, त्याच्यामुळे ते नंबर सहित ठेवले जातात. हे बघा किती व्यवस्थित ठेवले आहेत. आणि एका पायलेटवर 18 बॉक्स ठेवले जातात. मित्रांनो, झाली आता कंपनी बघून. कशी वाटली कंपनी? अजून बहुत काय आहे इथं दाखवण्यासाठी. आता व्हिडिओ लंबा होते ना, त्याच्यामुळे बस आता एवढंच. आणि आता दुसरी कंपनी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. पण त्याच्या पहिले सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. तर
सगळ्यात पहिले व्हिडिओ तुमच्या जवळ येईल. आणि थांबा, व्हिडिओ अजून सरलेला नाही आहे. अजून तुम्हाला बुटेपुरीचा मेला दाखवायचा आहे. तर चला तुम्हाला आता मेला पण दाखवतो. तर आता मी कंपनीतून घरी आल्यावर जेवण वगैरे केलो, फ्रेश वगैरे झालो ना. आता मी चाललो मेला बघायला आणि तुम्हाला पण दाखवतो. चला आता आतमध्ये प्रवेश केलं आणि सगळ्यात पहिले आपण गणपतीचे दर्शन करू. आणि हा आहे गणपतीचा स्टेज, किती मस्त आहे हो ना. आणि समोर आहेत गणपती, दिसले का? तर मित्रांनो, कसं वाटलं माझं न्यू ब्लॉग? आय होप की तुम्हाला आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. आणि तुमचे धन्यवाद की तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितले. तर ठीक आहे, मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक टेक केअर, बाय.